पासून माझी जामडो गावाकरिता अनेक वर्षापासून मागणी आहे आणि ही मागणी मी सर्व गावाला आणि गावातल्या लोकांना घेऊन सुद्धा मी जिल्हा परिषदवर धडक मोर्चा काढला होता. गुंडाचं तोरण सुद्धा बांधलं होतं. उपसरपंच या नात्यानं माझी भूमिका आहे, माझ्या गावात जर पाणी मिळत नसेल तर मी शांत बसायला नाही पाहिजे. आणि असं करताना सुद्धा मला अधिकाऱ्यांनी टाईम दिला होता, 20 तारखेला येईन, 20 तारखेपर्यंत तुमचं काम करेल. ह्या जल जीवन मिशन अंतर्गत विहीर झालेली आहे, त्याचे 10 लाख रुपये काढले आणि खड्डा थोडासा खादला, त्यात 10 लाख रुपये काढले. किती मोठा भ्रष्टाचार आहे हो. अधिकारी, मला वाटते अधिकाऱ्याचा सुद्धा याच्यामध्ये हात असला पाहिजे. शासन झोपा काढत आहे का जामडोमध्ये थेंबर पाणी नाही. इथचे लोक मोलमजुरी करतात, मोलमजुरी करावं का यांनी पाणी भरावं. मी स्वतः जीवाचं रान करत आहे या लोकांसाठी, पण मला यश येत नाही. शासनाला दिसत नाही का? शासनाला डोळे भोकणे आहे का हो? पाणी टंचाई ह्या वर्षी आमच्या पुराणी विहीर खराब झालेली आहे आणि त्यामुळे दूषित पाणी झालं. लोक ते पाणी पिऊ शकत नाही. मी शासनाला कळवत आहे की जो विहीर खाली 10 लाख रुपये काढले, त्याला भरपूर पाणी लागले, त्याच्यावर तुम्ही लक्ष का घालत नाही. आणि एवढं बोलत असताना सुद्धा शासन आणि कर्मचारी सुद्धा लक्ष देत नाही, ठेकेदाराचं पाठबळ करतात. हे आता बरसातीपासून आहे. बरसातीमध्ये पाणी असते बाहेर वापरायला आहे. विहिरीला पूर गेल्यामुळे खराब झाली, ते पाणी पिता येत नाही. आता उन्हाळ्यात ते सुद्धा पाणी आटलेलं आहे, गावात पाणी नाही आहे. मी शासनाला शिवोला सुद्धा भेटलं, शिवोला भेटून सुद्धा शिव सुद्धा याची दखल घेत नाही आहे. मला आश्चर्य वाटते. एक गावाचा उपसरपंच म्हणून जर माझी भूमिका ऐकत नसन तर या पदाला काय करायचं? हे पद कशासाठी ठेवलेलं आहे?